महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपुरात किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात भीतीचे वातावरण। शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह असताना सातपूर शहर हादरवून टाकणारी धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली। श्रमिक नगर परिसरात केवळ हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ वादातून धारदार शस्त्राने एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। सातपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे नाव जगदीश परशुराम वानखेडे, वय 23, मुळगाव सटाणा कंधाने, सध्या राहणार सोनावणे चौक, शिवाजीनगर असे आहे। बुधवारी रात्री 10:30 वाजता जुने स्वामी समर्थ केंद्राजवळ 8 ते 10 जणांच्या अज्ञात टोळक्याने अचानक हल्ला करून जगदीशवर धारदार शस्त्रांनी वार केले। गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात व नंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले। तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनीही घटनास्थळी पाहणी केली। यानंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश पुरी बुवा, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राकेश नेहाडदे, अनिल आहेर, सचिन आजबे, सागर गुंजाळ, भूषण शेजवड, रवी जाधव, आबाजी मुसडे, PSI देशमुख, मनोज सोनावणे आदींच्या पथकाने रात्रीच वेगवान हालचाली करत काही संशयितांना ताब्यात घेतले। या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे। घटनेनंतर सापुतारा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या घटनेने नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।